सकाळचे 7:10 झाले आहे। ईशिन जात आहे स्कूलमध्ये आणि बेबी पण लवकर आज उठली। ईशिनमुळेच उठली त्याच्या आवाजाने। ॲक्च्युली याला कॉकरोच दिसला तर हा खूप जोरात ओरडला, तर त्याच्यामुळे ती झोपेतून उठून गेली। तर बाहेर पाऊस येत आहे। ईशिन एकटाच जात आहे छत्री घेऊन। मुंबईमध्ये काही दिवसापासून कंटिन्यू पाऊस येत आहे आणि पावसामुळे ईशिनला कसं शूज आणि सॉक्स पण घालायला जमत नाही, तर म्हणून मग तो साधा त्याची सँडल आहे तेच घालून जातो। तर आता त्याने कपड्याचे शूज घातले, तर मी त्याला तेच म्हणत होते की कपड्याचे शूज नको घालू, पण तो ऐकतच नाही बघा। कपड्याचे शूज घालते कारण बाहेर पाऊस येते ना, तर त्याच्यासाठी ऑलरेडी वेगळी अशी सँडल आहे, पण ती नाही घालत बोलला। आणि इकडे पण पाऊस येतच आहे, तर खिडकीतून त्याला बाय करते। इवा बसली आहे टीव्ही पाहत आणि पावसामध्ये बाईकने न्यायला पण ईशिनला जमत नव्हतं, कारण मग तो ओलाच झाला असता, म्हणून मग त्याला छत्री देऊन दिली। आणि तशी पण स्कूल त्याची एकदम जवळच आहे, चालत जर गेला ना तर बस 5 मिनिटात जाऊन पोचतो तो। आणि बरेचसे स्टुडंट आहे माझ्या बिल्डिंगमध्ये ईशिनच्या स्कूलचे। काही मुलं सायकलने जातात, तर काही चालत पण जातात। तर ईशिनला म्हटलं सायकलने जातात, तो बोलला की नाही। पावसामध्ये कशी त्याला ना सायकल स्लिप व्हायची भीती वाटते। इकडे बघा ही मम्मा मस्त बसली आपले कार्टून पाहत। आता येऊ झोपेल की नाही झोपेल माहिती नाही। तर इथे गॅसवरती मी दूध ठेवलेलं आहे मिल्क पावडर बनवायसाठी। तर आता हे ना मिल्क पावडर बनवायसाठी पूर्ण दूध ना आटवावं लागेल। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मुंबईमध्ये मस्त सकाळपासून पाऊस होता, भरपूर पाऊस होता। लावून देऊ थांब जरा। आणि आता इवांशी झोपेतून उठली। ॲक्च्युली आज तिची ना आंघोळ लवकर करून दिली। ईशिन स्कूलमध्ये गेला, त्याच्यानंतर इवची पण आंघोळ करून दिली आणि झोपली मग इवांशी। आत्ता जस्ट उठली, तर माझी पण आंघोळ वगैरे झाली आहे। नाश्ता वगैरे व्हायचा आहे, जास्त टाईम नाही झाला, आता 10:30 वाजले। तर ईशिन पण आता थोड्या वेळात येईल, मग नाश्ता वगैरे बनवते। अशीच बसली आहे सध्या। मिस्टर माहीत नाही झोपले की काय, बहुतेक शायद झोपले असतील। रूम दरवाजा लावला आहे ना त्याच्यामुळे, कारण सकाळी उठले तेव्हा पुस्तक वाचत होते आणि मग माहीत नाही आता झोपले की काय। तर कारण की हिवांशी राऊंड राऊंड त्रास देते ना, म्हणून दरवाजा लावून ठेवावा लागते। हां हे बघ येऊ, हॅलो बोला, गुड मॉर्निंग बोला, हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग। येऊ पडशील खाली, तसं नाही, काय पाहिजे तुला, चल ये। आणि हे बघा भिंत, काल रात्री ना मस्त पहा भिंतीवरती काय करून ठेवलं। घर कसं दिसत आहे, कसं दिसत आहे ग येऊ हे घर आपलं। चल इकडे ये। 11 वाजत आलेले आहे। पूर्ण भिंतीवरती काय ग तू अशी का करतेस ग इवांशू, सर्व भिंती तू का खराब करते आधी मला सांग। तर इवांशी खात आहे पराठा। ईशिनला पण आज टिफिन वरती ना पराठाच दिलेला, झटपट होणारा। ईशिनला पराठा हा ना खूप आवडते, तर त्याच्यामुळे मग मी त्याला जास्त पराठाच देते आणि मग 1-2 पराठे एक्स्ट्रा बनवून घेते। मग इवांशीला पण होऊन जाते। 11 वाजत आले की ते लवकर लवकर टाईम होतं आणि मी ना खूप वेळपासून बसूनच आहे इवांशीच्या जवळ। ईशिन आलेला स्कूलमधून, त्याचा पेपर चालू आहे तर त्याच्यामुळे तो लवकर येतो। आज त्याचा लास्ट पेपर होता आणि ईशिन म्हणत आहे की त्याला आता 6 दिवसाच्या सुट्ट्या आहेत। तर मी त्याला विचारलं की 6 दिवसाच्या सुट्ट्या कशासाठी आहे, तर ॲक्च्युली टूर्नामेंट आहे असं सांगत आहे तो, तर त्याच्यामुळे सुट्ट्या आहे। आणि आज त्याचा लास्ट पेपर होता, तर त्याच्यामुळे खूपच खुशी त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे। आणि सुट्टी म्हटलं तर विचारूच नका, खूपच आनंद। आणि आता 6 दिवस माझं डोकं दुखवतील। आता स्कूल असलं तर कसं सकाळी स्कूलमध्ये जाते, दुपारी येते, तर तेवढं टेन्शन नाही राहत। आणि घरी असलं तर मग माझं ना डोकं दुःखीच राहते यांच्यामुळे। आणि
आणि हे आमची पिल्लू. तर मिस्टरांना पण आता जेवण देऊन देते. आणि हे बघा आमचं पिल्लू ते स्वतः नाही जेवण करत, पप्पांना चारून देते. म्हणजे पप्पाच एकदम छोटे आहेत. तर आता यांचं जेवण झालं आणि येऊ बाहेर जायसाठी लागलेली आहे. तिला नसं बाहेर कुठं फिरायला घेऊन गेलं तर तिला खूपच छान वाटते. तर बघा पप्पाला म्हणत आहे बाहेर चला म्हणून. थांब जरा, सबर सबर. बाय बाय बाय. येऊ वरून नाही तर कवर लावून घाल बरं. बिल्डिंगच्या खालून जायची वेळेस भीती वाटते काही पडायची वगैरे. इथे कुकरमध्ये वरण आणि भात मांडलेला. बेबीसाठी पण वरण होऊन जाते आणि मला पण वरण तसं आवडते. तर आता वरणाला तडका मारून घेते. तिखट वगैरे नाही बनवत कारण तिखट कसं बेबीला आवडत नाही त्याच्यामुळे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये राई टाकते आणि जिरं. त्याच्यानंतर थोडेसे असे ना लांब कट केलेले हिरवी मिरची टाकत आहे. असं काही खूप तिखट वगैरे नाही वाटत, फक्त एक फ्लेवरसाठी म्हणून. कढीपत्ता टाकलेला आणि कोथिंबीर. मीठ आणि हळद मी वरणामध्ये आधीच टाकलेलं होतं, तर त्याच्यामुळे आता काही मीठ वगैरे टाकायची गरज नाही आहे. आणि वरण तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स आज बनवलं वरण आणि भात. आणि सकाळी मी इशिनला दिली होती टिफिनवरती चपाती, तर थोडी कणिक वाचलेली होती, तर त्याच्यातूनच एक चपाती मी माझ्यासाठी बनवली. तर आज एकदम सिंपल आहे लंच, काही स्पेशल आज काहीच नाही बनवलं मी. वरण भात, ॲक्च्युली मला आज वरण भातच खावंसं वाटत होता, तर म्हणून वरण भातच बनवला. आणि रात्रीची होती पत्तागोबीची भाजी, तर मिस्टरांनी पत्तागोबीची भाजी खाल्ली आणि कढी पण होती. तर त्यांचं जेवण वगैरे झालं, तर मी वरण भात आणि चपाती जेवते. ॲक्च्युली आता 3 वाजले, 3 वाजता आता माझं लंच होतं आहे. तर या तुम्ही पण जेवण करायसाठी. इवांशी झोपली, ती आत्ताच झोपली, तिचं पण जेवण वगैरे नाही झालं. तिला बाहेर घेऊन गेले होते ना मिस्टर, तर तेव्हाच ती झोपली, बाहेर गेली आणि झोपली. तर आहे ती झोपलेली. तर चला मी जेवते. दुपारचे 3 वाजले, 3 वाजून 5 मिनिट. असं सिंपलचं जेवण.